एकादशीनिमित्त साबुदाण्याचे वडे तयार करायला लागले आहे। हे वडे साबुदाणे छोटे घेतले आहेत मी, 2 तास भिजवले, बटाटे उकडून घेतले आणि मिरच्या घेतले, याचं वाटप करणार आहे। आणि शेंगदाणे भाजायला लागले। शेंगदाणे चांगले असे करपूस भाजून घ्यायचे, म्हणजे पोट चांगला होतो। मिरची आणि जिऱ्याचं वाटप करून घेते। जिरे आणि मिरची घेतली वाटण्यासाठी। बटाटे चांगले मॅश करून घेतले। आता ह्यात साबुदाणे घालते। हे बघा, साबुदाणे घेतले, मिरची आणि जिरे वाटून घेतलेले, शेंगदाण्याचं पोट आहे, आणि हे चवीनुसार मीठ घातलेलं आहे। हे सगळं मॅश करून घ्यायचं। वडे असे टाकून घेतले, सगळे चांगलं मस्त पॅकेटचा आकार दिला त्यांना, आणि आता ते मी तेलात ठेवलं पाहिजे। तेल चांगलं टाकलेलं आहे, चांगलं तेल टाकलेलं असताना ते तडतड होतं, म्हणजे आता बारीक आचेवर वडे चांगले तळून घ्यायचे। हे बघा, चांगले वडे खरपूस तळून होते मस्तपैकी, आणि शेंगदाण्याची चटणी।